दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील चौथीतील विद्यार्थी यश श्रीहरी हब्बू हा दगडखाणीत पडून बुडल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणारा यश श्रीहरी हब्बू हा विद्यार्थी दगडखाणीत पडून बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी 12 मार्च रोजी घडली। यश आपल्या काका व त्यांच्या मित्रांसोबत ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील दगडखाणीकडे गेला होता। काठावर बसून इतर जण पोहत असताना तो पाण्यात पडून बुडाला। घटनेनंतर तात्काळ शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो सापडला नाही। त्यानंतर अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे। दिवशी दुपारी 1:30 वाजता या ठिकाणी यश हब्बू कासेगाव येथील इयत्ता 4थीत शिकणारा अल्पवयीन मुलगा पोहण्यासाठी आला होता। सोबत काही तरुण 7-8 जण ते नात्यातले आणि घराजवळची अशी मंडळी होती। पोहत असताना 1-2 चक्रा त्याने मारल्या, व्यवस्थित पोहला असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। मग नंतर मोठे मुलं पाण्यात पोहत असताना तो कडेला बसलेला होता। बसले असताना त्याचा पाय कसा घसरला किंवा तो कसा पाण्यात पडला याचं काय अजून कळालेलं नाही, पण तो पाण्यात पडल्यानंतर बुडाला आहे आणि नंतर अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। आता 3रा दिवस आहे। त्या दिवशी घटना घडली त्यावेळेस ताबडतोब सोलापूर अग्निशमन विभागाची गाडी, त्याचे जवान या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ढोले साहेब आणि त्यांची टीम ही सुद्धा या ठिकाणी ताबडतोब हजर झाले। त्यानंतर काही गावकरी सुद्धा मदतीला होते। त्यांच्या मदतीनं परवा दिवशी आणि काल दोन्ही दिवस आपण आपत्कालीन बोटीच्या माध्यमातून त्याचबरोबर कॅमेरा वगैरे टाकून आपण बघितलं, पण अद्याप काही शोध लागलेला नाही। अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान बोट, कॅमेरे तसेच खोल पाण्यात गळ सोडून यशचा शोध घेत आहेत। शनिवारी सकाळपर्यंतही विद्यार्थ्याचा शोध लागला नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे।